नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी इंद्रायणी नदीपात्रात आंबी येथील पुलाजवळ पोहायला गेलेल्या 44 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलदार नरेश वाघ राहणार आंबी हे आपल्या 2 मित्रांसोबत दिनांक 16 मार्च रोजी दुपारच्या सुमारास इंद्रायणी नदीपात्रात पोहायला गेले असता सायंकाळी 4 वाजता त्यांच्या मित्रांनी घरी येऊन दिलदार व आम्ही आंघोळीसाठी नदीपात्रात गेलो होतो, परंतु बराच वेळ दिलदार आला नाही असे सांगतात दिलदार यांचा भाचा व इतर नातेवाईकांनी या परिसरात जाऊन शोध घेतला, परंतु दिलदार मिळून आला नाही. गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी दिलदार याची बॉडी नदीपात्रात फुगून वर आलेल्या अवस्थेत मिळाली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, कुंदन भोसले, रवी कोळी, सर्वेश पाटील, मयूर पवार, रोहिदास कालेकर, शाहरुख सय्यद, श्रीकांत येवदे यांच्या पथकाने बॉडी पाण्याबाहेर काढली. या सर्व घटनेनंतर दिलदार हे गेले 3 दिवस बेपत्ता असूनही घरच्यांनी त्यांची मिसिंगची तक्रार का दाखल केली नाही. जर ते नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते तर त्यांचे कपडे व इतर सामान नदीपात्राबाहेर मिळून आले नव्हते का, व जर हे सामान तिथे मिळाले असेल तर त्याच वेळी पोलिसांना का कळवण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फातिमा शेख पुढील तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.